नवीन आला एक ट्रेन. तर मुन्नू एकदा गाडी लोड केलेली पूर्ण मालाची आणि मी निघलेलो आहे आता पुण्याला जायला. ही गुंडजींचं आगमन झाले. कंडिशन एवढी बेकार आहे ना. अब क्या आहे बोलू मी. आज जायचंय मला. गाडी धुवायला लावावं लागणार आहे. एवढी बेकार गंदी ना गाडी. तुम्हाला आतून दाखवतो. रोज म्हणतोय वॉशिंगला लावेल. भाई साहब नॉट अ जोक. तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करतोय परत एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. नमस्कार भाई. आजचा सुरुवात एवढी म्हणजे बघा ना, दिवस एवढा भकास म्हणजे काय सांगू ना. मग एवढं बेकार पावसाचं वातावरण झालेलं आहे ना. तो म्हणतो यार व्हाईटचे लय हाल आहेत यार. एवढा गंदा होतोय ना इंटेरियर मॅन. हे वरतून दिसायला असं आहे पण वरतून लय बेकार गंध आहे. तर जे आहे ते बरं आहे. तर निघलेलं आहे. सकाळचे वाजलेले आहेत 8. सॉरी पिली लाईट. आज डिझेल पण लाबालब करतो. 8:17 झालेत भाई. ओके बाबू भरता मैं तेरे को. आणि तर हे भाई म्यूट हो जा रे. मला सकाळ एवढं इरिटेट करते नाही ही गोष्ट. तर जे आहे ते बरं आहे. नाही लास्ट ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये एकदा नक्कीच सांगा. जे एक शॉर्ट टाकली तिला चांगला रिस्पॉन्स देत आहे. आणि ती मी रील टाकलेली आपल्या इंस्टाग्रामवर. भाई 1 लाख व्ह्यूज क्रॉस झालेले. आय लाईक इट. पण आता कसं आहे ना, ब्लॉगला चांगला रिस्पॉन्स भेटणार. ओके तर चलो. ते कॉल येतो जयचा. बघूया शेट काय म्हणताय. ओके लाईक करो. फिक्स आहे आपलं जिओ. प्रॉपर स्टॉक लोड झालेला आहे. तुम्हाला म्हणतो स्टॉक एवढा लोड झाला आहे का आता आतमध्ये जायला जागेचा इश्यू झाला आहे. आता हा इकोराईज आहे A470 GSM मध्ये. याचा फुल स्टॉक लोड झाला आहे. या साईडने दिसतच असेल तुम्हाला. आणि हा फुल स्केपमध्ये झालेला आहे. लिगलमध्ये इकोराईजच आहे. फक्त A4ची पॅकिंग चेंज होऊन बॉक्स पॅकिंग आलेली बेटर आहे ते. अँड ओरिएंट वगैरे असं काही आहे आपल्याचा लुक. तर आपल्याला आता ही धुवायला लावायची आहे. कारण की खूप आपल्याला पटापट कामं करून आता आपल्याला निघतोय की वॉशिंग वगैरे करून आपल्याला निघायचं आहे परत. ओके चाललो आहे आता आवरून परत. माल भरला आहे हा सगळा. इथं संगमेरमध्ये द्यायचा आहे. परत दुकानवर जायचं आहे. परत गाडी भरायची आहे आणि परत एकदा जायचं आहे पुण्याला जाता आता माल द्यायचा आहे. तर काही विषय आहे. अँड एवढा जाम झालो तुम्हाला सांगतो. एक वेळेस A4 भरताना काय वाटत नाही. तुम्हाला सांगतो लिगल भाई साहब लिगलची गाडी भरण्यात पार झेड होऊन जातो. झेड काय सांगू. आता जे आहे ते बरं आहे. तर चाललोय आता. इथं यशोदांच्या तिथं जायचं आहे आपल्याला आतमध्ये. यशोदांना नाही तिथं आतमध्ये द्यायचे आहे. आता तिथली एक स्टोरी आहे ती तुम्हाला मी ना एकदा गाडी खाली झाली का मग प्रॉपर बोलतो. ओके सो चलो. तर नमस्कार मित्रांनो, खूप मशक्कत नंतर हे बघा परत एकदा गाडी लोड केलेली पूर्ण मालाची आणि मी निघलेलो आहे आता पुण्याला जायला. सो आता मला पुण्याला नाही आपल्याला हा माल द्यायचा आहे आळे फाट्यात. चालूच आहे आता. फार जाम झालं तुम्हाला. हे बघा कपड्यांची हालत म्हणजे डायरेक्ट हेच झालं आहे भाई. कलर चेंज झाला आहे शर्टचा भाई. बेकार हाल झाला आहे आज. हाल तर नाही म्हणता यायचे पण जाम झालो फार. उचलू भाई लिटरली तो FS एवढा जड आहे भाई साहब. भाई साहब ते गाडी खाली करतात म्हणजे जे हमाल येतात बाय हॅट्स ऑफ. बेकार एनर्जी लागती. पण एवढं आहे भाई काय कालांतरानंतर फार त्यांचा खुळखुळा होत असेल. कंटिन्यू जर तुम्हाला एवढा माल व्हायचा आहे नॉट अ जोक. अँड आता हे बघा ना 94 किलोमीटर जर माझे लोकलला झालेत. अरे हे इथं दाबला गेलं वाटतं आहेत.
तर विचार करा तुम्ही मग चायला 4च गेलो चालू तेवढं. हा तुम्हाला मी दाखवतो ना आता रेंज किती. 389ची रेंज आहे भाई. 12.6चं मायलेज क्लेम करते गाडी सध्या, शो करते सॉरी. अँड जेव्हा डिझेल टाकलं ना तेव्हा 450ची रेंज होती. साला किलोमीटर तेवढे 100 किलोमीटर इथंच झाले. कसं व्हायचं आता, जे आहे ते बरं आहे. आणि चलो आता हा तर तुम्हाला मी बोललो ना, मला जो मागाशी जो माल घेऊन गेलो मी, तर तिथला सीन काय होता, तर तिथला एक मेन सीन असा आहे ना की जेव्हा मी आपला बिझनेसची स्टार्टिंग केली ना, तर तिथं मी पहिल्यांदा शॉप बघायला गेलो. म्हणजे ज्यांना मी माल दिला आहे ना, तर त्यांचं शॉप मी बघायला गेलेलो होतो. तर एवढीच कहाणी आहे तिथं. तर ती गोष्ट आठवली. तर त्या गोष्टीला झालं असेल एक 1.5 वर्ष झालं असेल त्या गोष्टीला. सो काही कहाणी होती ती. सो चलो आता चाललोय मी पुण्याला. चलते रहो, आपको दिखाएंगे हम क्या क्या करेंगे. तो एक तर पहिली एवढी बेकार भूक लागली मला, तर काहीतरी लाईट नाश्त्याची लय गरज आहे. लई खूप अति जास्त इन्फिनिटी. सो लाईक करो ना. घरगावमधून आळे फाट्यातले चिप्पर टायमिंगमध्ये पोहोचतो बरं. 10 ते 15 मिनिटात मी आळे फाट्यात पोहोचलेलो. नॉट अ जोक ब्रो, नॉट अ जोक. अरे हा एक मिनट इथं कुठंतरी माल द्यायचा आहे. इथं बिल्डिंग बरं थांबा आता मी ना बघतो लोकेशन, मग भेटतो तुम्हाला. हे फाट्यात पोचलोय आणि हे बघा इथं आपलं लोकेशन आहे. नगर रोडला होतं ते, काय मी समजून आहे तिथं हायवे बसून आता आल्या लगेच एक काय म्हणलं. इथं एक लय ट्रॅफिक राहतं भैया बाजाराच्या याच्यात आहे ना, असा विषय. ओ फॉर्च्युनर काय दे. आता इथं आपला हा माल खाली होणार आहे आणि मग आपण डायरेक्ट पुण्याला निघणार आहे. आता एकदम मोकळी गाडी राहील, टेन्शन नाही. परत पुण्यावरून आपल्याला माल भरून आणायचं, हे तर अवघड विषय होणार आहे आता. तर चलो मागून तो बेकार जोरात आला भाई तो. आता तिथं गेल्यावर भेटतो मी. लग जाए बोले वो तो लगे के रब्बा बच जाए, लड़ मरेंगे लोग आग लग जाए, चेहरे से तेरे जो नकाब हट जाए. आय हेट पुण्याचा हा रूट सारा भाई. चाकणमध्ये कधी यावान ट्रॅफिक नाही आज झालंय यार. इतकं लाल इनमीन 23 किलोमीटर जायचं आहे भाई. 1.25 तास दाखवते, 1.25 तास. आता हे ना दापोडीचं आहे, नकुलला घ्यायचं आहे आपल्याला तिथून. सो तिथून आपल्याला एका जायचं आहे. आपल्या मिनी ब्लॉगर के पास जाना है हमको. मिनी ब्लॉगर के पास जाना है हमको. मिनी ब्लॉगर. आता इथं सिग्नलला थांबलेलो आहे भाई. तुम्हाला डिसॲडव्हान्टेज ऑफ इथं दिसतंय का, डिसॲडव्हान्टेज ऑफ थार्स विंडशील्ड हे बघा भाई. एवढं गंदी होती ना, एवढी बेकार गंदी होती. अब क्या ही बोलून. हे ट्रॅफिक पहा आणि हे लाल बघा ना भाई. त्यात भाई एवढी बेकार भूक लागली आहे ना, अब क्या ही बोलू मैं. किरकोळ कारकोळ गाडी जाते आहे. त्यात एकदा आपण बघूयात रेंज किती दाखवते. 16.8. एक मिनिट सगळं बाबू, एवढं मायलेज. रिॲक्शन द्या, अशी रिॲक्शन द्यावं लागेल मग बस. मिनी ब्लॉगरी के दे नक्या मांजर. हो नकुल बाबा, इथं कोण झोपला रे. थांबा रे, लाईट कुठे आहे. लाईट डायरेक्ट मिनी ब्लॉगर. मिनी ब्लॉगर नाही नवीन आला एक ट्रेंड. मिनी ब्लॉग टट्टी ब्लॉगर. मुन्नी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मुन्नी इकडून आणि आम्ही आलोय बिटूला. ओ आयशी. तर आम्ही चाललो आता पोटाची मिटवायला भूक. मला वाटलं तुम्हाला ना, तुमचं मनच काळ आहे. तुम्ही ना तुमच्या मनात काळ आहे, याच्या पायात काळ. आता बोलला नाही एवढं मला माहिती काय बोलणार. ओ बेम बाबलू
अरे माझी गाडी कुठे नाद करते काय झाले अशी पार्किंग काय काढले बाबा काय तेव्हा नवीन कॉन्ट्रॅक्टर आलेला तुला सांगू का निघलं इकडून टिक नाही बसती इझी बसती बसणार कर ना सरळ आता काय ड्रायव्हर नाही निघले बसली नकुल डोंट वरी पहिला पडाव पार केलेला आहे भावा तू चल काय एक्झिट 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 थांबा थांबा जमतय इथं काही नाही चल. ही गुंडजींचं आगमन झालेलं आहे भावा त्याला बॉईल पाहिजे इथे बॉईल पण रूम ऐक ना रूमवर पाण्यात गरम पाण्यात बुडून कढई तुला दाखवलं ना मगाशी कुकर पाहिलं ना तू कुकर मध्ये काय खात नाही आपण ये स्नैप के लिए ये स्नैप के लिए आ गए रे सब बीच में दिल्ली दा ढाबा तर सगळ्यांचा रिचकून झालेला तेव्हा हे आमचे मन्नू ब्लॉगर हाँ दिल्ली वाले ले जाएंगे नकुल वेटरिंग करतो तिथं वेटरिंग तर चलिए आता आपण जाऊयात डायरेक्शन बदल ये ऑटो था आपको दिखाने के लिए था ये देखो मेरा हाथ ऐसा था पर ये खुल गया ऑटो दरवाजा लैपटॉप में कुछ हो गए तो दोनों के फेफड़े फाड़ देंगे सिस्टम फाड़ देंगे